विधानसभेमध्ये वळसेंना 100% पराभूत करा असं शरद पवारांचं आंबेगावातील जनतेला जाहीर आवाहन बघायला मिळतंय। गद्दारांना माफी नाही, आता सुट्टी नाही, शरद पवारांनी दिलीप वळसे पाटलांना असा इशारा दिला। ज्यांना आम्ही सगळं दिलं त्यांनीच साथ सोडले असंही यावेळी शरद पवारांनी म्हटलेलं आहे। आंबेगावमध्ये शरद पवारांची जाहीर सभा झाली त्यावेळी त्यांनी आवाहन केलेलं आहे। ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही, आता एकच ठिकाण आहे। उद्याच्या तुमच्या मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच शब्द तुम्हाला आहे की या निवडणुकीमध्ये वळसे भाषांना 100% पराभूत करा करा करा, तेच सांगतो।